हरे कृष्ण. एका गावामध्ये रामू नावाचा व्यक्ती राहत होता. तो रामू खूप दुःखी, अशांत, मन अस्थिर आणि वेगवेगळ्या दुःखाने तो सतत परेशान होता. मग त्याच गावामध्ये एके दिवशी एक संत आले आणि त्या संताने रामूला सांगितले की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप कर. रामूने त्या संताचे ऐकले आणि ऐकल्यानंतर दररोज या महामंत्राचा जप करण्यासाठी सुरुवात केली. हळूहळू या महामंत्रामुळे त्याचे मन स्थिर झाले आणि मन स्थिर झाल्यानंतर त्याला समजले की दुःख दूर जात आहे, आध्यात्मिक प्रगती होत आहे, कामामध्ये सुद्धा त्याचं मन लागत आहे आणि याच्यामुळे त्याची भौतिक प्रगती सुद्धा होत आहे. परत घरामध्ये सुख सोयी नांदत राहिल्या आणि रामूचं जीवन, सांसारिक जीवन हे खूप सुखमय झालं. म्हणून नामकारी बहुधा निज सर्व शक्ती, नामामध्ये सर्व शक्ती एकवटलेली आहे. या भगवंताच्या नामाचा जप करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून भगवंताच्या नामाचा आश्रय घेणे, त्याचबरोबर भगवंताच्या कथांचा आश्रय घेणे, हे एवढंच या दुःखमय जीवनामध्ये किंवा या पूर्ण भौतिक जगामध्ये, या दुःखालयामध्ये, काही भौतिक या जगाचं वर्णन भगवद्गीतेमध्ये अशा पद्धतीने केलेलं आहे की मामपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. या पूर्ण जगाचं वर्णन दुःखालय असं केलेलं आहे. म्हणून या दुःखालयामध्ये जर आपल्याला सुखसोयीनं आणि एकदम चांगल्या पद्धतीनं जर राहायचं असेल तर हरिनामाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. म्हणून हरिनामाचा आश्रय घेणं गरजेचं आहे, भगवंताच्या कथांचा आश्रय घेणं गरजेचं आहे. जिथं कुठं भागवताची कथा चालू असेल त्या भागवताच्या कथेमध्ये जाऊन भगवंताच्या लीलांचं आस्वादन करणं गरजेचं आहे. कारण या कलियुगामध्ये कलौतत हरे कीर्तनात, तर कलियुगामध्ये हरीचं कीर्तनच सांगितलेलं आहे. धन्यवाद.